परभणी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे उद्घाटन डीन डॉ. सदानंद भिसे तर हिरवा झेंडा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या हस्ते दाखवण्यात आला। यावेळी जनजागृती रॅली जिल्हा रुग्णालय, सुभाष रोड, शिवाजी चौक, नानापेठ, शनी मंदिर मार्ग, जिल्हा रुग्णालय येथे समारोप झाला। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे, नोडल अधिकारी डॉ. संजीवन लखमावार, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलके, चंद्रकांत यादव, प्रदीप चौधरी, संदीप घोदे, श्रीमती उषा काकडे, अर्जुन राठोड, संतोष कामटे, गायकवाड, राजहंस, होले, धनवे, एआरटी सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी सह सर्व अधिकारी, कर्मचारी, सेतू सेवाभावी संस्था, सामाजिक आर्थिक विकास सेवाभावी संस्था, एनपीडीपी प्लस यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी, शहरातील विविध कॉलेजचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींचा सहभाग होता। या एड्स जनजागृती रॅलीत 500 लोकांनी सहभाग घेतला होता। परभणी नगर न्यूज साठी राजू कर्डिलेसह देविदास खरात। नमस्कार। आज दिनांक 1 डिसेंबर 2024 आज एड्स दिवस साजरा केला जातो। पूर्ण जगामध्ये जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या इथे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर हे जागतिक एड्स सप्ताह म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 8,164 रुग्ण आपण तपासणी केलेले आहे। त्यापैकी 4,135 रुग्ण आपल्या या रुग्णालयात ट्रीटमेंट घेत आहेत। आपण ते आलेल्या सर्व लोकांना मोफत तपासणी, समुपदेशन आणि उपचार म्हणजे ट्रीटमेंट आणि गोळ्या आपल्या इथून मोफत दिल्या जातो। आपल्या इथे एआरटी सेंटर म्हणून आपले एक स्पेशल स्वतंत्र असं एक डिपार्टमेंट आहे। त्या डिपार्टमेंटमध्ये आपले तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सगळं लॅब टेक्निशियन आणि इतर सर्व कर्मचारी आणि समुपदेशन करणारे सर्व कर्मचारी त्या विभागात काम करतात। गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 2007 पासून आपल्या इथे हे ट्रीटमेंट मोफत दिला जातो आणि हे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या इथे एकदम व्यवस्थित आपल्या रुग्णाशी चांगली वागणूक देतात। आपल्या इथे ह्या जिल्हा रुग्णालयात ट्रीटमेंट केला जातो। त्या व्यतिरिक्त जिल्ह्यात आपल्या 2 उपजिल्हा रुग्णालय आणि इतर ग्रामीण रुग्णालयामध्ये पण आपण हे सर्व मोफत त्यांची तपासणी आणि ट्रीटमेंट जे की लिंक एआरटी सेंटर म्हणून आपण संबोधलं जातो। या लिंक एआरटी सेंटरमध्ये पण सगळे ट्रीटमेंट मोफत दिल्या जातात। बाकी आपल्या इथे आपण ह्या रुग्णासाठी आपण समुपदेशन करत असताना व्यवस्थित राहण्यासाठी आपण त्यांना सांगितले जाते आणि ट्रीटमेंटसाठी आपण वेळोवेळी येण्यासाठी त्यांना आपण सांगण्यात येते। डॉक्टर मिसेस कुलकर्णी एआरटी सेंटरला सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून एक 17 वर्षापासून HIV एड्समध्ये काम करते। आज जागतिक एड्स डे आहे। HIV संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी आपण हा एड्स डे साजरा करतो। तर एड्स म्हणजे काय की एड्स म्हणजे हा इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस आहे की HIV एड्स होतो। हा कशामुळे होतो तर आता सध्या आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत त्याच्यावर आपण हे करूया, लक्ष देऊया। तर एक तर ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा असुरक्षित संभोग किंवा जर डिस्पोजेबल सिरिंज नीडल जर इन्फेक्टेड हे केल्या किंवा बाळापासून आईला, तर ह्या 4 प्रकारे हा आजार पसरतो। आपण किती गेल्या 20 वर्षापासून हा सेलिब्रेट करतो एड्स डे, परंतु हा HIV एड्स हा आता क्रोनिक मॅनेजेबल डिसीज झालेला आहे आणि आपण जर एआरटीच्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या तर माणूस सामान्य रीतीने जगू शकतो आणि इन्सिडन्स प्रमाण पण हा HIV एड्सचं कमी झालेलं आहे। जे अगोदर 1000 लोक दर महिन्याला आमच्याकडे रजिस्टर व्हायचे तर आता हे संख्या ही 100-200 वर आलेली आहे। तर हा प्रोग्राम हा अत्यंत इफेक्टिव्ह आहे सरकारचा आणि त्याच्याने सर्वसामान्य लोकांना खूप फायदा होत आहे।
तेव्हा कोणीही एड्स रुग्णांशी भेदभाव किंवा कलंक करू नका आणि त्यांना सन्मानाने वागणूक द्या. थँक्यू.